जय हिंद मित्रांनो, मी विके गायकवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या न्यू बर्थ यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी अजून एक खास अपडेट घेऊन आलो आहे की खरोखर ज्या विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीची गरज आहे आणि जे विद्यार्थी सरकारी नोकरी करण्याची त्यांची मनापासून इच्छा आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आली आहे। ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे आणि भरती कोणती आहे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा मित्रांनो। आता ही भरती कोणती आहे? तर ही भरती भारतीय सर्वोच्च न्यायालय म्हणजे उच्च न्यायालय या ठिकाणी भरती निघालेली मित्रांनो भारतीयमध्ये। तर ज्या विद्यार्थ्यांना उच्च न्यायालयामध्ये हा फॉर्म भरायचा आहे, जे खरोखर इच्छुक उमेदवार आहे, विद्यार्थी आहे, ते संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। आता या भरतीसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, परत वयोमर्यादा काय लागणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला या भरतीसाठी तुम्हाला शैक्षणिक पात्रता म्हणजे क्वालिफिकेशन किती लागणार आहे आणि या भरतीसाठी तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांना हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे किंवा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्या फॉर्म भरण्याची शुल्क किती आहे, म्हणजे ओबीसीवाल्यांसाठी किती आहे, SC वाल्यांसाठी किती आहे आणि इतर मागासवर्ग किती आहे, म्हणजे ओपनवाल्यांसाठी किती आहे, हे संपूर्ण डिटेल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे। तसंच त्याचप्रमाणे PDF जराची पण लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो। तर अगोदर काय करा, ते अगोदर तुम्ही PDF जरात वाचा मित्रांनो। PDF जरात वाचून तुम्ही हा फॉर्म भरा मित्रांनो। तर संपूर्ण डिटेल तुम्ही पहा, हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, व्हिडिओमध्ये मिस करू नका, मिस केलं तुम्हाला काही कळणार नाही मित्रांनो। तर जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवर। तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपली मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर या ठिकाणी पहा नवीन भरती भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2025 शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि वेतन तुम्हाला किती भेटणार आहे, 67,700 प्रति महिना। तर सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर या ठिकाणी पहा, सर्वोच्च न्यायालयात नवीन भरती जाहीर, इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात। या ठिकाणी पहा, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती नोटिफिकेशन 2025 म्हणजे भारताचे सर्वोच्च न्यायालय अंतर्गत नवीन भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे। या भरती अंतर्गत कोर्ट मास्टर म्हणजे शॉर्ट हँड हे पद भरले जाणार आहेत। या पदासाठी एकूण 30 रिक्त जागा जाहीर करण्यात आलेल्या आहे। तर 30 जागा आहे टोटल आणि पोस्ट या ठिकाणी कोर्ट मास्टर शॉर्ट हँड ही पोस्ट भरण्यात येणार आहे। ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्ण संधी वाया न घालवता तात्काळ अर्ज करावा। या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 30 ऑगस्टपासून सुरू झालेली आहे, म्हणजे 30 ऑगस्टपासून हा फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही सुवर्ण संधी गमावू नये आणि शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा। तर या ठिकाणी अर्ज करण्याची अंतिम तारीख तर 15 सप्टेंबर 2025, तर 15 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता। यानंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि संबंधित उमेदवार अपात्र ठरतील। ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तसेच सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करायचं आहे। म्हणजे तुम्हाला PDF जराचं पाहिजे असेल सविस्तर माहिती, आपल्या PDF जराची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेल्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जरात वाचू शकता। तर ज्या उमेदवारांना भारताचे सर्वोच्च न्यायालय अंतर्गत कोर्ट मास्टर शॉर्ट हँड या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी सर्वप्रथम खाली दिलेल्या मूळ भरतीची अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे। तर या ठिकाणी पहा, भरतीचा विभाग भारताचे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया भरती नोटिफिकेशन 2025 अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर अर्ज प्रक्रिया पद्धत ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। तर पदाचे नाव पहा, या ठिकाणी पद अनुक्रमणिका पदाचे नाव पहा, कोर्ट मास्टर शॉर्ट हँड, तर 30 जागा आहे। तर त्याचप्रमाणे
शैक्षणिक पात्रता या ठिकाणी सांगितलं तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे कोर्ट मास्टर शॉर्ट हँडसाठी. तर या ठिकाणी पहा मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, त्याचप्रमाणे इंग्रजी शॉर्ट हँडमध्ये किमान 120 शब्द प्रति मिनिट पाहिजे. त्याचप्रमाणे संगणकावर 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग स्पीड पाहिजे तुमचा. त्याचप्रमाणे संगणकीय ज्ञान असणे आवश्यक आहे आणि किमान 5 वर्ष तुमच्याकडे अनुभव पाहिजे. तर यामध्ये तुम्हाला पहा वयमर्यादा किती सांगितलेली आहे. तर किमान वयमर्यादा तुम्हाला 30 वर्ष तर कमाल 45 वर्षापर्यंत पाहिजे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, शारीरिकदृष्ट्या अपंग, माजी सैनिक या प्रवर्गातील उमेदवारांना वयात शासकीय नियमानुसार सूट दिली जाणार आहे. तर त्याचप्रमाणे अर्ज शुल्क पहा या खुल्या गटासाठी OBCसाठी 1500 रुपये आहे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक, अपंगासाठी 750 रुपये शुल्क आहे मित्रांनो. तर त्याचप्रमाणे तुम्हाला वेतन किती भेटणार पहा कोर्ट मास्टर शॉर्ट हँडसाठी 67,700 प्रति महिना तुम्हाला वेतन भेटणार आहे. तर तुमची निवड प्रक्रिया पहा कशी होणार आहे. उमेदवारांची निवड 4 टप्प्याद्वारे केली जाणार आहेत. तर पहिला टप्पा पहा शॉर्ट हँड इंग्लिश टेस्ट 120 शब्द प्रति मिनिट 7 मिनटं. त्याचप्रमाणे ऑब्जेक्टिव्ह टाईप रायटिंग टेस्ट 100 प्रश्न 2 तासात सोडायचे आहे. त्याचप्रमाणे टायपिंग स्पीड टेस्ट किमान 40 शब्द मिनिट 10 मिनटं. तर इंटरव्ह्यू पहा मुलाखत 30 गुणांची राहणार आहे मित्रांनो. आणि ज्यांच्याकडे कायदा शाखेची पदवी म्हणजे LLB BGL आहे त्यांना अतिरिक्त 3 गुण दिले जातील मित्रांनो. तर याप्रमाणे पहा तुम्हाला ज्यांचं LLB झाले BGL झाले त्यांना खूप चांगल्या प्रकारे संधी आहे. या संधीचा फायदा घ्या मित्रांनो. तुमचे परीक्षा केंद्र पहा कोणते आहे, तुमचे पेपर कोणत्या ठिकाणी होणार पहा. या ठिकाणी दिल्ली NCR, त्याचप्रमाणे मुंबईमध्ये होणार आहे, त्याचप्रमाणे कोलकाता आणि त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये होणार आहे. आणि टायपिंग टेस्ट पहा टायपिंग टेस्ट व इंटरव्ह्यू फक्त दिल्लीमध्ये होणार आहे. तर तुमचे काय होणार आहे टायपिंग टेस्ट आणि इंटरव्ह्यू हे फक्त तुमची दिल्लीमध्ये होणार आहे मित्रांनो. तर अर्ज कसा करायचा आहे या खाली सांगितलेलं आहे. अर्ज कसा करायचा आहे तर उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्जासाठी अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. व्यवस्थित अर्ज भरणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज सबमिट करण्यापूर्वी दिलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे आणि अर्ज शुल्क भरणे गरजेचे आहे. तर अर्जाची प्रिंट काढून ठेवणे गरजेचे आहे. तर सर्वात अतिशय उत्तम महत्त्वाची म्हणजे तुम्ही अर्जाची प्रिंट अगोदर तुम्ही काढून ठेवा मित्रांनो. तर महत्त्वाची सूचना या ठिकाणी पहा अर्ज ऑनलाईन सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट स्वतःजवळ ठेवायची आहे. कोणत्याही कारणास्तव फी परत केली जाणार नाही. तर परीक्षेची तारीख, प्रवेशपत्र, ॲडमिट कार्ड आणि इतर माहिती सुप्रीम कोर्टच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. नंतर चौथा पॉईंट पहा उमेदवारांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट NOC आवश्यक असल्यास मुलाखतीच्या वेळी सादर करावी लागेल. तर अर्जाच्या महत्त्वाच्या तारखा पहा या ठिकाणी अर्ज करण्याची तारीख म्हणजे अर्ज सुरू होण्याची तारीख 30 ऑगस्टपासून अर्ज चालू झालेले आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख पहा तर 15 सप्टेंबर 2025. तर 15 सप्टेंबर 2025 पण तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा जाहिरात आणि अधिकृत अर्ज. तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला PDF जाहिरात मिळेल, ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक मिळेल मित्रांनो. तर या ठिकाणी पूर्ण माहिती पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाची मोठी भरती सुरू झालेली मित्रांनो. तर या ठिकाणी पहा तुम्हाला जर PDF जाहिरात वाचायची असेल तर तुम्हाला येथे क्लिक करा. अशा ठिकाणी तुम्ही क्लिक केलं अशा प्रकारे इंटरफेस पाहायला भेटेल मित्रांनो PDF जाहिरातचा सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण माहिती पाहावी लागेल अगोदर. पूर्ण माहिती तुम्ही वाचू शकता मित्रांनो. अगोदर PDF जाहिरात वाचा मगच तुम्ही हा फॉर्म भरा मित्रांनो. तर या PDF जाहिरातची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF जाहिरात वाचून तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी जर क्लिक केला अधिकृत जाहिरात या ठिकाणी तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे. तर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला भेटेल. तर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं तुम्हाला मग लॉग इन करायचं आहे.
पूर्णपणे तुम्हाला अर्ज सबमिट फॉर्म भरून तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरोखर हा फॉर्म भरता येईल घरी बसल्या बसल्या तर त्यांनी हा फॉर्म भरा. ज्यांना फॉर्म भरता येणार नाही तर त्यांनी सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तर चांगल्या प्रकारे संधी आहे, संधीचा फायदा घ्या. भारत का सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्टची भरती निघली मित्रांनो भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये. ज्यांचं LLB झालं आहे, BJL झालं आहे त्यांच्यासाठी खूप अतिशय संधी आहे, संधीचा फायदा घ्या मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शालोम, शांती, सलाम, बाय बाय.